नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मित्रांनो मनापासून स्वागत करतो. आज सकाळी इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रात ख्यातनाम पत्रकार नीरजा चौधरी या इंडियन एक्सप्रेसमध्ये सध्या कॉलम लिहितात, पण त्या अनेक वर्तमानपत्रात काम केलेले यांनी आणि खूप मोठा अनुभव आहे त्यांचा. आणि त्यांचं एक नवं पुस्तक आहे, नवं म्हणजे गेल्या वर्षी एक पुस्तक आहे, हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड, तेही गाजलं. आणि त्यांनी 4 तारखेला म्हणजे 4 मे रोजी त्यांनी मला वाटतं बारामतीमध्ये बारामतीने साताऱ्यामध्ये शरद पवारांची मुलाखत घेतली. ही मुलाखत आज प्रसिद्ध झालेली आहे आणि काल मतदान पार पडलेलं आहे. बारामतीमधलं मतदान झालेलं आहे, त्याच्या अगोदर ही मुलाखत आलेली नाही. म्हणजे शरद पवारांनी बारामतीची निवडणूक झाल्यानंतर ही मुलाखत प्रसिद्ध होईल असं पाहिलेलं याची दक्षता घेतलेली आहे. कारण त्याच्यापूर्वी ही मुलाखत आली असती तर कदाचित चुकीचे संकेत गेले असते. का मी असं म्हणतोय? या मुलाखतीत असं काय आहे की ज्याच्यामुळे काही खळबळ माजली किंवा बारामतीची निवडणूक होण्यापूर्वी खळबळ माजली असती, निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला असता? अजूनही महाराष्ट्रातले निवडणुकीचे 2 टप्पे व्हायचे आहेत. 3 टप्पे झालेले, 2 टप्पे व्हायचे आहेत. अशावेळी पवारसाहेबांनी ही मुलाखत का दिली? आता मुलाखत का दिली हे बघण्यापूर्वी मुलाखतीत काय नेमकं त्यांनी म्हटलं आहे त्यामधलं स्टेटमेंट आहे असं. मी तुम्हाला इंग्रजीतलं दाखवतो. त्याची हेडलाईन, मेनी रिजनल पार्टीज विल मूव्ह क्लोजर टू काँग्रेस, सम मे मर्ज. निवडणुकानंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ जातील आणि काही तर त्यांच्याबरोबर विलीन होतील. आता याच्याबरोबरच प्रश्न मनात निर्माण होतो की याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटसुद्धा विलीन होणार आहे का काँग्रेसबरोबर? हा अर्थातच कोणीही प्रश्न विचारेल. आणि तो सुप्रियाताईंना विचारला. सुप्रियाताईंनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की अनेक प्रादेशिक पक्षांबद्दल ते बोललेले आहेत, केवळ NCPबद्दल नाव घेऊन ते कोणाबद्दलही बोललेले नाही आहेत. पण शरद पवारांनाच हा प्रश्न जेव्हा नीरजा यांनी विचारला की NCP जाईल का उद्या काँग्रेसमध्ये, ते म्हणाले की मी माझ्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय केल्याशिवाय काहीही बोलणार नाही. पण त्याचवेळी ते असं म्हणाले शरद पवार की आयडिओलॉजिकली म्हणजे विचारसरणी आमची आहे ती गांधी नेहरूंचीच आहे. याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विचारसरणीत काहीही फरक नाही आहे, एकच विचारसरणी आहे. आणि पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत, त्यांनी सांगितलं की आमची विचारसरणी सारखी आहे. पण ते असं म्हणाले की लोकसभेचे निवडणूक कसे लागतात त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे कसे लागतात म्हणजे उद्या असं झालं की काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि मग भारतीय जनता पक्षाशी लढाई देण्यासाठी म्हणून काँग्रेसबरोबर जाणं हे अनिवार्य वाटलं काही प्रादेशिक पक्षांना. म्हणजे काँग्रेसमध्ये आपण विलीन झालो तर अधिक आपलं अस्तित्व टिकेल असं त्यांना वाटलं, तर ते काँग्रेसबरोबर जातील. उद्या जर असं झालं की काँग्रेसची ताकद आहे तेवढीच राहिली किंवा कमी झाली तर कदाचित ते काँग्रेसबरोबर जाणार नाही आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा त्याबाबत विचार करेल. हा मुद्दा आहे. पण शरद पवारांनी असं विधान करून चर्चा घडवून आणलेली आहे. चर्चा सुरू झाली आणि पहिली प्रतिक्रिया लगेच देवेंद्र फडणवीस तर लक्ष देऊन असतातच. ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसला थोडक्यात काही अस्तित्वच नाही आहे, ते काँग्रेसबरोबर जाणार. कारण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे काही राहणार नाही, शिल्लकच राहणार नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांचा रोग शिवसेनेवरती. ते म्हणाले की उबाठा सेना अशा पद्धतीने उल्लेख करतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनासुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होईल. मग हे दोन्ही पक्ष संपतील, नष्ट होतील आणि खरी शिवसेना आमच्याकडे म्हणजे शिंदेसेनांची असं त्यांना म्हणायचं. शिंदेसेना खरी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर म्हणजे अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असं त्यांना म्हणायचं. म्हणजे आमच्याबरोबर जे असतील ते असली आणि काँग्रेसबरोबर असतील ते नकली असं त्यांचं म्हणणं आहे. केवळ देवेंद्रजींचंच नाही, अमित शहा, नरेंद्र मोदी तेच म्हणतात. मग एकनाथ शिंदेही म्हणाले की आम्ही म्हणतच होतो की यांची विचारसरणी काय आहे उद्धव ठाकरेंची,
ते फरूक अब्दुल्ला पाकिस्तानची भाषा बोलतायत असं, नंतर हे मुसलमानांचे लांगुल चालन करताना उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबरच गेलेले आहेत आम्ही म्हणतच होतो, आणि आता ते तिकडे जातील. आणि शरद पवार हे मोठे नेते आहेत, ते कधी काय बोलतील काही सांगता येत नाही असं म्हणून एकनाथ शिंदेनी टीका केली ती उद्धव ठाकरेंवर जास्त. आणि मग त्यांनी त्यांचा तो अजेंडा रेटला की मुसलमानांचं लांगुल चालन, जे मोदी बोलतात की काँग्रेस म्हणजे मुसलमानांचं लांगुल चालन करणारा पक्ष आणि आम्ही म्हणजे खरा सेक्युलर पक्ष. भाजप कसा आहे, आम्ही कोणाचंही लांगुल चालन करत नाही असं मोदी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान या प्रश्नावरती मतं मागत आहेत. आणि तीच चाल, तीच पद्धत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची आहे. आता मुद्दा असा आहे की शरद पवार यांच्या सांगण्यामध्ये सांगण्याचा आपण अर्थ शोधला तर काय आपल्याला लक्षात येईल. शरद पवार काय सांगू पाहत आहेत. मी तुम्हाला सांगतो की शरद पवार हे यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य करत होते. मी कसं वक्तव्य करतो आहे त्यांचं म्हणणं असं आहे, पहिल्यापासून मी गेले काही वर्ष ते म्हणतात की काँग्रेसमधनं जे पक्ष बाहेर पडले ते काँग्रेसमध्ये आले पाहिजेत, तसं झालं तर काँग्रेस पक्ष हा खूप मोठा होईल. काँग्रेसने आपले नेते म्हणजे ज्यांना जनाधार आहेत ते जपले नाही. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर साधारण 7-8 वर्षापूर्वी शरद पवारांनी मुलाखत दिली होती आणि ते म्हणाले की काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा झाली. विशेषतः 2014च्या पराभवानंतर काँग्रेसच्या पवारसाहेब असं म्हणाले की काँग्रेसची धर्मशाळा झाली आणि काँग्रेस एखाद्या जमीनदार ज्याची सगळी सत्ता गेली आहे, ज्याच्या जमिनी गेल्या आहेत, पण तो अजून आपण मोठे जमीनदार आहोत अशा कैफात राहतो, तशी काँग्रेसची परिस्थिती झालेली आहे. राहुल गांधींबद्दल सुद्धा शरद पवारांचं अगोदर चांगलं मत नव्हतं. ते मत पुढे थोडं बदलायला लागलं. आणि मग 2019ला पराभव झाल्यानंतर राहुल गांधी थोडे उदासवाणे झाले. त्यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं आणि त्यावेळी राहुल गांधींना भेटायला शरद पवार त्यांच्या घरी गेले होते. एक प्रकारे त्यांचं मनोबळ ज्या खच्ची झालं असेल तर ते मनोबळ चांगलं, त्यांना धीर देण्यासाठी, लढत राहा हा मेसेज देण्यासाठी म्हणून शरद पवार त्यांच्याकडे गेले. आणि शरद पवार स्वतः मात्र लढत राहिले. 2019मध्ये मोदीजींनी त्यांना सांगितलं की सुप्रिया जर आली आमच्याबरोबर, तुम्ही जर आमच्याबरोबर आलात तर सुप्रिया केंद्र स्तरावरती केंद्रीय मंत्री होईल, आणखीन काही पदं तुम्हाला मिळतील, तुम्ही आमच्याबरोबर या. पण शरद पवारांनी निक्षून त्यांना सांगितलं की आम्हाला तुमची आयडिओलॉजी पसंत नाही, आम्ही येणार नाही. पण शरद पवार यांची विश्वासार्हता लोकांच्या मनामध्ये आणखीन खाली जावी, पूर्ण त्यांची विश्वासार्हता खतम व्हावी, धुळीस मिळावी, म्हणून शरद पवारसुद्धा भाजपवर जायला तयार होते, वाटाघाटीला तयार होते. असं सातत्याने अजितदादा पवार त्यानंतर भाजपचे सगळे देवेंद्रजींपासून सगळे नेते सांगत राहिले. बरं, याच्या संबंधीचे जे पुरावे आहेत, काही मिनिट्स आहेत का, नोंदी आहेत का, काही व्हिडिओ चित्रण आहे, काही ऑडिओ चित्रण आहे का, असं कुठलाही पुरावा त्यांनी दिलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं. पण आता बघा, शरद पवार जे म्हणत आहेत की अनेक प्रादेशिक पक्ष जाऊ शकतात उद्या काँग्रेसबरोबर. असं झालं की काँग्रेसला आत्ता ज्या जागा आहेत त्यांच्या लोकसभेमध्ये, मला वाटतं त्यांच्या जागा 54च्या आसपास आहेत, त्या जागा आणखीन वाढल्या आणि असं झालं की त्या 90-100च्या जवळ गेल्या. तशा जर जागा त्यांच्या वाढल्या तर बघा, आज तेलुगू देसम हा पक्ष जो आहे ते चंद्राबाबू नायडू जे NDA आघाडीतनं बाहेर पडले ते पुन्हा आता भाजपच्या जवळ गेलेत, त्यांनी आघाडी स्थापन केलेली आहे, आघाडीमध्ये गेलेले आहेत ते. आणि त्यामुळे YSR काँग्रेसचे जे जगनमोहन रेड्डी जे आंध्रचे मुख्यमंत्री आहेत, जे आधी मी इतके वर्ष त्यांनी काही गेले 4-5 वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीने भाजपशी मोदींशी संबंध प्रस्थापित केले होते, पण ते आता दुरावलेले आहेत. कारण तिथे तेलुगू देसम हा YSR काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि सत्तेमध्ये YSR काँग्रेस आहे. लॉजिकली विचार केला तर YSR काँग्रेस विचार करू शकतो की आपण बाबा भाजपचा आपले संबंध बिघडले आहेत, आता आपण कुंपणावर बसून काही फायदा नाही, आपण जाऊ आता काँग्रेसबरोबर. तृणमूल काँग्रेस आज पश्चिम बंगालमध्ये गेल्या वेळेस लोकसभेच्या जागा चांगल्यापैकी जागा भाजपने मिळवल्या आणि यावेळी त्याला पश्चिम बंगालमध्ये
हिंदू मुस्लिम संदेश खाली प्रकरण वगैरे त्यांच्या हाताशी आलेले आहेत भाजपच्या, आणि त्यामुळे आणखीन जागा त्या मिळतील आपल्याला असं भाजपला वाटतं. अशा वेळी जर आपल्या जागा कमी झाल्या तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेच्या, तर काँग्रेसबरोबर जाणं हे योग्य आहे, ते फायद्याचं आहे असं ममता बॅनर्जींना वाटू शकेल. कारण एखादा मोठा राष्ट्रीय पक्ष बरोबर असला तर आपली ताकद वाढते. आणखीन कुठला पक्ष आहे? नवीन पटनाईक आणि म्हणजे बिजू जनता दल, आणि बिजू जनता दल म्हणजे नवीन पटनाईक त्यांचे वडील तर काँग्रेसवालेच होते पूर्वीचे, केंद्रात पोलाद मंत्रीसुद्धा होते ते नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये. ते बिजू पटनाईक अनेक वर्ष मुख्यमंत्री आहेत, पण त्यांची आणि भाजपची आघाडी होऊ शकली नाही. तिथे लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळ होतात, आणि मोदीजींनी अनेक वर्षांनी अनेक दीर्घ काळानंतर आता बिजू जनता दलावरती पटनाईक यांच्यावरती टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. उद्या तेही जाऊ शकतात काँग्रेसबरोबर. असे अनेक पक्ष काँग्रेसच्या बरोबर जाण्यास उत्सुक असू शकतात की ज्यांना कोणता आधार पाहिजे. आता तुम्हाला माहितीच आहे की UPAमध्ये आता UPA नाही आहे, आता इंडिया आघाडी आहे. इंडिया आघाडीत आपसारखा पक्ष आहे. आपसारखा पक्षसुद्धा हा जाऊ शकतो काँग्रेसच्या जवळ जाऊ शकतो. आणखीन काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही तो, पण आणखीन छोटे छोटे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते उद्या काँग्रेसबरोबर जाऊ शकतात. हे शरद पवारांना म्हणायचं आहे. म्हणजे एक असा असतो केंद्रबिंदू, एक कुठला तेव्हा कुठच्या तरी एखाद्या केंद्रबिंदूभोवती लोक गोळा होतात, आणि काँग्रेस हा विरोधी पक्षांमधला सगळ्यात मोठा पक्ष आहे. एकेकाळचा सत्ताधारी पक्ष ज्यांनी 60-60 वर्ष देशावर सत्ता गाजवली. आता शरद पवार आणखीन काय म्हणाले बघू. आता मी तुम्हाला काही काही पक्षांची नावं सांगेन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सपा असेल, लोकजनशक्ती पक्ष असेल, त्याच्यातलं 1-2 फॅक्शन आहेत, त्यातलं एक फॅक्शन राजद, सपा, हे सगळे पक्ष जे असतात ते कदाचित जाऊ शकतात जवळ काँग्रेसच्या. पण याच्यामध्ये असं आहे की शरद पवारांना असं म्हणायचं की ते असं म्हणाले त्या मुलाखतीत की देशाचा मूड मोदीजींच्या विरोधी आहे, हे मला जाणवतं आहे. आणि पवारसाहेबांनी अनेक सभा संबोधित केले, आणि त्यानंतर जे लोक त्यांना भेटत आहेत त्यामधनं जो फीडबॅक त्यांना मिळतो, त्यामधनं जी माहिती मिळते, त्यामधून त्यांना दिसते की लोकांमध्ये खूप असंतोष आहे मोदीजींविरुद्ध व्यक्तिशः आणि या सरकारच्या विरुद्ध. कारण या सरकारने भावनिक मुद्द्यांच्या पलीकडे, धार्मिक मुद्द्यांच्या पलीकडे, धर्म आणि जातीचं राजकारण करण्यापलीकडे लोकांचे पोटापाण्याचे प्रश्न सोडवले, आणि म्हणून देशाची हवा बदलते हे शरद पवारांना जाणवते. आता बघा, त्याने असं सांगितलं. दुसरं, राहुल गांधींबद्दल ते खूप चांगलं बोलले. एकेकाळी ते असं म्हणाले होते काही वर्षांपूर्वी की राहुल गांधींमध्ये सातत्य नाही आहे, पण भारत जोडो यात्रा केल्यानंतर राहुल गांधींनी, त्यानंतर न्याय यात्रा केल्यानंतर शरद पवार सातत्याने राहुल गांधींच्या बाजूने बोलत आहेत. ते अतिशय मेहनत घेत आहेत, आणि आज न उद्या त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळेल असं ते म्हणत आहेत. आणि या मुलाखतीमध्ये सुद्धा ते म्हणाले की राहुल गांधी यांची स्वीकारार्हता म्हणजे एक्सेप्टेबिलिटी, उद्या समजा असं झालं की सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरला विरोधी पक्षांमध्ये, आणि सत्ता मिळण्याची शक्यता निर्माण झाली, तर राहुल गांधींचं नेतृत्व केवळ काँग्रेसलाच नाही तर अन्य पक्षांनासुद्धा मान्य होईल. स्टालिनसारखा नेता जे मुख्यमंत्री आहेत तामिळनाडूचं, त्यांनी तर केव्हाच सांगितलं की राहुल गांधीच हे पंतप्रधान पदासाठी सगळ्यात चांगले आणि आमचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी आमची मान्यता आहे म्हणून सांगून टाकलं होतं अगोदरच. द्रमुक आणि काँग्रेस, स्टालिन आणि राहुल गांधी यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत, सख्य आहे त्यांचं अतिशय चांगलं. आता बघा, शरद पवार असं म्हणाले की जेव्हा जनता पक्षाची स्थापना झाली, म्हणजे आणीबाणी उठवण्यात आली आणि निवडणुका जाहीर झाल्या, मग तुरुंगामध्ये असलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी एक पक्ष स्थापन केला, आणि ज्याच्यामध्ये समाजवादी पक्ष, जनसंघ असे आणखीन काही पक्ष विलीन झाले, आणि त्यांनी संघटना काँग्रेस हा पक्ष होता, त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली. हे सगळे पक्ष त्यात विलीन झाले, जनसंघ देखील. आणि त्यावेळी आपला पंतप्रधान कोणी काहीही ठरवले नव्हतं. निवडणुकांमध्ये अनपेक्षित जनता पक्षाला यश मिळालं, आणि इंदिरा गांधींचा पराभव होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण दारुण पराभव झाला. मग
जयप्रकाश नारायण आणि जे बी कृपलानी, आचार्य कृपलानी हे मोठे नेते होते. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमधले आणि नंतरचे मोठे नेते देशात. त्यांनी असा निर्णय घेतला की मोरारजी देसाई हे पंतप्रधान व्हायला पाहिजे. पण मोरारजी देसाईंना सुद्धा सगळ्या लोकांचा पाठिंबा होत असत, यांनी ठरवलं ते आणि मग बाकीच्यांनी मान्य केलं. पण मोरारजी देसाई असे जनाधार असलेले लोकप्रिय नेते कधीच नव्हते. उलट संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात मुंबई प्रांताचे आणि मुख्यमंत्री म्हणून आणि द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री म्हणून ते अजिबात लोकप्रिय नव्हते. लाठीमार गोळीबार त्यांच्या काळात झाला म्हणून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात अत्यंत राग होता त्यांच्याबद्दल. आता अजून एक उदाहरण सांगतो की मोरारजी देसाई यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली, म्हणजे काँग्रेसमध्ये, की लालबहादूर शास्त्रीनंतर कोण पंतप्रधान व्हायचे. तेव्हा मोरारजी देसाईंच्या ऐवजी इंदिरा गांधींची निवड झाली. म्हणजे अगोदर त्यांची निवड झाली, सगळ्यांनी त्यांना कौल, पण त्यानंतर सुद्धा झालेल्या एका निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी या अधिक लोकप्रिय, अधिक स्वीकाराव्या आहेत असं काँग्रेस पक्षामध्ये ठरलं. काँग्रेस पक्षामध्ये लक्षात आलं की सगळ्यांचा पाठिंबा इंदिरा गांधी नाही, मोरारजींना नाही, हे आपण लक्षात घ्या. आता राहुल गांधींची मात्र लोकप्रियता उत्तरोत्तर वाढती आहे. आणि तुम्ही जर आसपास फिरलात तर किंवा सोशल मीडियावर पाहिलं, तरुणांशी बोललात, तर पूर्वी जे तरुण अगदी भाजपच्या बाबत सहानुभूती असणारे, किंचित प्रेम असलेले लोकही राहुल गांधींबद्दल पूर्वी जेवढं वाईट बोलत होते तसं आता बोलत नाही. ते म्हणतात की भले मोदीने एवढे ते अजून एक्सेप्टेबल नसतील लोकांना, पण राहुल गांधी प्रामाणिक नेते आहेत, ते मेहनत घेत आहेत, ते काम करत आहेत, ते खोटं बोलत नाही, ते आमच्यामध्ये मिसळतात, ते किती साधे आहेत. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तरुण तरुणीमध्ये ऐकू येतात. आणि ग्रामीण भागात मी अनेकांशी बोललो आहे, अगदी खेड्यातला सामान्य माणूस, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, स्त्रिया असतील, महिला असतील, त्यांना अजूनही तुम्हाला सांगतो की राहुल गांधी आणि प्रियांका गांधींबद्दल त्यांचा एक कनेक्ट होतो. त्यांना त्यांच्याबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी असं सांगितलं, म्हणजे शरद पवारांनी, की देश आता द्विध्रुवीय राजकारणाकडे जात चालला आहे. काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की शरद पवार तिसरी आघाडी एक तयार करून पाहत होते. मग अनेक प्रादेशिक पक्षांची मोठ बांधायची, ते काही यश मिळालं नाही त्यांना. पण त्यांचं असं म्हणणं होतं की प्रादेशिक पक्ष यांना डावलून चालणार नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रादेशिक पक्षच आहे, शिवसेना हा प्रादेशिक पक्षच आहे. तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसकडे जाते. आता मी तुम्हाला सांगतो की त्याचवेळी जे प्रादेशिक पक्ष तगडे आहेत, म्हणजे आता राष्ट्रीय जनता दल राजद, म्हणजे लालूंचा पक्ष, हा बिहारमध्ये तगडा पक्ष आहे, तो नाही जाणार काँग्रेसबरोबर. काँग्रेसच्या जवळ आहेच तो, पण काँग्रेसमध्ये विलीन नाही होणार, अजिबात विलीन होणार नाही. कारण हा मुळात लालू प्रसाद यादवांचा समाजवाद्यांचा पक्ष आहे तो, किंवा अखिलेश यादव यांचा समाजवादी पार्टी आहे, ते समाजवाद्यांचा पक्ष आहे. आणि काँग्रेस विरोध करण्यामध्ये त्यांची हयात गेली. पुढे सगळी समीकरणं बदलली आणि आता सेक्युलर विरुद्ध कम्युनल अशी लढाई जी चालू आहे, त्यामध्ये लालू असतील, अखिलेश असतील, किंवा फॉर दॅट मॅटर तृणमूल म्हणजे ममता बॅनर्जी या सेक्युलर राजकारण करत आहेत. आणि त्यामुळे त्या भाजपबरोबर कधी जाणार नाहीत. ममता दिदीसुद्धा भाजपबरोबर गेल्या होत्या एकेकाळी, वाजपेयींच्या सरकारमध्ये होत्या, त्या रेल्वेमंत्री होत्या, पण त्यानंतर त्या बाहेर पडल्या आणि त्यांनी भाजपशी दोन हात केले. आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप हा त्यांचा प्रमुख शत्रू. पण शरद पवारांचं आता मत असं बनलेलं दिसतंय की आता बायपोलरकडे, म्हणजे दोन राष्ट्रीय पक्ष मुख्य असतील, या दिशेने देश चाललेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वी UPA आघाडी आणि भाजप NDA आघाडी, त्याचप्रमाणे पण प्रादेशिक पक्ष कमी आणि मोठे, म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी खरी लढाई असेल असं शरद पवारांना म्हणायचं. आणि जर अशी लढाई असेल, आता काँग्रेस जो पूर्णपणे विकलांग झाला होता बघा, 42-44 अशी स्थिती, म्हणजे एका राज्यात जेवढ्या काँग्रेसला जागा मिळायच्या तेवढ्या लोकसभेच्या अख्ख्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एवढ्या जागा मिळायला लागल्या. म्हणजे 2014 आणि 2019मध्ये दारुण पराभव झाला काँग्रेसचा.
काँग्रेसमध्ये अनेक नेते भाजपमध्ये निघून गेले, प्रादेशिक पातळीवरचे नेते निघून गेले, काँग्रेसची सत्ता इन मिन काही राज्यातच राहिली. त्यामुळे आणि सत्तेच्या आधारे चालणारा पक्ष अशी ओळख होती, लढाऊ पक्ष असा काँग्रेस पक्ष राहिला नव्हता. आज काँग्रेसला राहुल गांधी लढणारा पक्ष अशी ओळख देऊ पाहतात. सत्तेच्या आधारे जगणारा पक्ष अशी नाही, लढणारा पक्ष. आणि हीच ओळख उद्धव ठाकरे शिवसेनेला देऊ पाहतात. उलट अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना सत्तेशिवाय जगायची सवय राहिलेली नाही आहे. आता त्यांना सत्ता पाहिजे आणि त्यांना असं दिसते की भाजपबरोबरच आपलं भवितव्य आहे. कारण आपल्यामागे ईडीच्या ईडीचं तपासाची यंत्रणा आपल्या मागे लागलेली आहे. आपल्याला तोंड दाखवायला जागा नाही आणि म्हणून महाशक्तीशी समझोता घेतला की काही कटकट नाही, आपण सुरक्षित राहू, बाकी पुढचं पुढे बघू. आणि त्यांना लाँग टर्म राजकारण करायचं नाही. मी तुम्हाला असं सांगतो आहे की आज शरद पवार जे असं म्हणत आहेत की शरद पवारांना लांबचं दिसतं आहे. शरद पवार 4-6 दिवसाचा लगेच मिळणारी सत्ता, मिळणारा फंड एवढ्याच गोष्टी पाहत नाही. त्या गोष्टी पाहणार म्हणजे सुनील तटकरे, अजितदादा, छगन भुजबळ यांना या गोष्टी दिसतात. तरी छगन भुजबळांना काहीतरी आयडिओलॉजी वगैरे गोष्टीमध्ये रस आहे. मी त्यांनी आज सांगितलं की प्रादेशिक पक्ष संपतील असं काही मला वाटत नाही. पण शरद पवार जे म्हणत आहेत की प्रादेशिक पक्ष आणि इन्क्लुडिंग अनेक पक्ष, म्हणजे ते असंही म्हणाले की उद्धवजींबद्दल सुद्धा त्यांनी असं म्हटलं की उद्धवजींना सुद्धा काँग्रेसबरोबर काम करायला काँग्रेसबरोबर काम करू इच्छितात ते, असं त्यांना वाटतं. शरद पवारांना दिसलंच आहे की आता काँग्रेसबरोबर ते काम करतात. आणि काँग्रेसबरोबर उद्धवजी गेले म्हणजे उद्धवजींनी मुस्लिमांचं लांगुलचरण केलं, हात टेकले, हिंदुत्व सोडलं, अशी टीका करून त्यांना बदनाम करायचं हा भाजपचा अजेंडा आहे. आणि भाजपने सेट केलेला अजेंडा तोंडपाठ करून त्या पद्धतीने टीका करण्याचं काम अजितदादा आणि एकनाथ शिंदे करतात. त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही. देवेंद्र फडणवीस यांना तर पूर्णपणे उद्धव ठाकरे यांची शिवसेना नष्ट व्हावी, उद्धव ठाकरे रिटायर व्हावे, शरद पवार वानप्रस्थाश्रमात जावेत अशी त्यांची इच्छा आहे. पण सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत ना. भाजपच्या सगळ्या इच्छा ज्या असतील त्या काही पूर्ण होत नाहीत. कारण शरद पवार हा माणूस त्यांना नडतो आहे, उद्धव ठाकरे हा माणूस त्यांना नडतो आहे. आणि हे लोक, बाकीचे लोक लाचार लोक आहेत जे नेते आहेत ते. आपण लक्षात घ्या की 1978 साली शरद पवारांनी ज्यावेळी पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना केली तेव्हा त्यांच्याबरोबर 40 एक आमदार होते. आणि त्यांनी म्हणजे जे काँग्रेसवालेच होते. आणि त्यावेळी काँग्रेसचे दोन गट होतेच, एक इंदिरा गांधींना मानणारा आणि इंदिरा गांधींना न मानणारा, किंवा यशवंतराव चव्हाण, देवराज अरस वगैरे लोकांचा एक गट, देवराज अरस गट होता. 1978 ते 80 हे सरकार चालवल्यानंतर इंदिरा गांधींनी शरद पवारांना बोलावून सांगितलं होतं की तुम्ही आमच्याबरोबर या, तुमची सत्ता टिकेल, तुम्हाला सगळे फायदे होतील. पण शरद पवार त्यांच्याबरोबर गेले नाही. कारण आणीबाणीतली इंदिरा गांधींची एकाधिकारशाही त्यांना मानली होती. त्यामुळे त्यांनी एक सत्व दाखवलं. आणि मला आठवते की मी एका वर्तमानपत्रावर ज्या काम करत होतो, आम्ही रोज भाषणं छापत होतो की एकाधिकारशाहीला आमचा विरोध आहे. शरद पवार म्हणायचे, यशवंतराव चव्हाणांची तशी भाषणं व्हायची, राज्यसभेतले खासदार आणि यशवंतरावांचे जवळचे सहकारी आबासाहेब कुलकर्णीची भाषणं, देवराज अरस यांची भाषणं आम्ही छापत असतो. आणि त्यांचा इंदिरा गांधीच्या हुकुमशाहीला विरोध होता. अर्थात इंदिरा गांधींची जी काही हुकुमशाही होती ती आणीबाणीपुरतीच मर्यादित होती, त्यानंतर हुकुमशाही वगैरे काहीच नव्हतं. आत्ताची आणीबाणीची जी परिस्थिती आहे ती अघोषित आहे. आणि इंदिरा गांधींची आणीबाणी 2-2.25 वर्ष होती. यांची जी आणीबाणी आहे ती गेली 10 वर्ष सुरू आहे आणि आणखीन किती वर्ष चालेल हे माहिती नाही. आता बघा, 78 साली नंतर 1980ची इंदिरा गांधींची ऑफर शरद पवारांनी धुडकावून लावली. त्यांना सत्तेचे सगळे फायदे मिळाले असते. पण शरद पवार हे अजितदादा पवारांसारखे नाही आहे की फक्त सत्ता मिळाली. विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवारांनी अत्यंत तेजस्वी कामगिरी 1980 ते 86-87 पर्यंत निभावली. आणि मग ते 1986 किंवा 87 साली ते राजीव गांधींच्या बरोबर परत काँग्रेसमध्ये परत
आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला जर अधिक प्रभावी राजकारण करायचं असेल तर काँग्रेसबरोबर आपल्याला गेलं पाहिजे. काँग्रेसशी त्यांचा मतभेद नव्हते, मतभेद होते ते इंदिरा गांधींच्या विचारांशी, हुकुमशाही. आणि इंदिरा गांधींच्या तर त्या शहीद झाल्या, त्यांची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. राजीव गांधींचा आणि शरद पवार यांचं वितुष्टायचं काही कारणच नव्हतं, कारण शरद पवारांचा आणि राजीव गांधींचा तोपर्यंत काही संबंध झालेला नव्हता, कारण शरद पवारांचा वेगळा पक्ष होता, तेव्हा समाजवादी पक्ष होता 1980 ते 86-87 पर्यंत. मग राजीव गांधींच्या उपस्थितीत ते आले आणि मग मुख्यमंत्री सुद्धा झाले. परत 78 नंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. आणि मग जर आपण बघितलं पुन्हा त्यानंतर दोनदा मुख्यमंत्री झाले शरद पवार. पण 1999 साली तेव्हा ते विरोधी पक्षनेता होते. त्यावेळी त्यांना विश्वासात न घेता सोनियाजींनी काही निर्णय घेतले आणि त्यामुळे शरद पवारांना असं वाटलं की आपल्याला वेगळं पाडलं जात आहे किंवा आपला रिस्पेक्ट, सन्मान केला जात नाही. मग त्यांचे असंही मत होतं की विदेशी वंशाच्या सोनिया गांधी या पंतप्रधान का बनाव्यात, अन्य कोणी का बनवू नये, असा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मग राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला पक्ष. अर्थात तो मुद्दा त्यांचा चुकीचा होता. शरद पवारांनी त्यांनी असं करायला नको होतं असं माझ्यासारख्या अनेकांनी त्यावेळी म्हटलेलं होतं, टीका केली होती शरद पवारांवरती. पण पुढे लगेच महाराष्ट्रामध्ये आणि एकूण देश पातळीवरती शरद पवार पुन्हा काँग्रेसच्या आघाडीमध्ये गेले, UPAच्या आघाडीत गेले. पुढे 2004 नंतर 10 वर्ष ते मंत्रीसुद्धा झाले आणि काँग्रेसचे मतभेद त्यांनी मिटवले. एक लक्षात घेतलं पाहिजे, काँग्रेसची विचारधारा, नेहरूंची विचारधारा ही शरद पवारांना मान्य होती आणि ही अतिशय त्यांना ती योग्य वाटत होती. कारण यशवंतराव चव्हाणांना सुद्धा नेहरूंचं आकर्षण. एकेकाळी यशवंतराव चव्हाण यांनी उद्गार काढले होते की महाराष्ट्रापेक्षा मला नेहरू जास्त महत्त्वाचे वाटते. त्यावर त्यांची टीकाही झाली त्यात, पण नेहरूंचं प्रेम त्यांच्या मनात जे होतं ते अफाट होतं. समाजवादी पक्षाचे नेते SM जोशी हे सुद्धा नेहरूंबद्दल, जरी नेहरूंच्या विरोधात जेव्हा गेले त्यांचा पक्ष, तरीसुद्धा नेहरूंबद्दल त्यांना प्रचंड रिस्पेक्ट आणि प्रचंड आत्मीयता होती. अनेक समाजवादी नेते, तो विरोध असेल तो राजकीय असेल, पण नेता म्हणून त्यांची विचारसरणी म्हणून नेहरूंची यांना मान्यच होती ना या लोकांना. कारण हे मुळात काँग्रेसमध्ये आणि मग त्यानंतर काँग्रेसच्यानंतर समाजवादी पक्ष, मग काँग्रेसच्या बाहेर पडणं वगैरे, हे या सगळ्या प्रक्रियेतून ते गेले. यांचा विरोध वैचारिक होता. आज जो अजितदादा, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वैचारिकता बिलकुल नाही आहे. आणि ही वैचारिकता मी सातत्याने सांगतोय की काकांमधले वैचारिकतेचा गुण, पुरोगामी विचारांचा गुण, शाहू फुले आंबेडकर केवळ जपमाळ ओढायची नाही. पण बघा अजितदादांच्या एका प्रचार फेरीमध्ये मडकं फोडलं जातं. आता हे काय म्हणजे हे काही पुरोगामी विचार म्हणायचे? त्यामुळे हे विचार शरद पवारांनी ज्या पद्धतीने आत्मसात केलेले आहेत आणि वैचारिक पिंड त्यांचा जोपासला गेला ज्या प्रकारचा, तसा अजितदादांचा पिंड जोपासला गेला नाही. शरद पवारांकडून ते काय शिकले मला माहिती आहे. त्यांच्या अजितदादांमध्ये मी काही लगेच त्यांना कंडेम नाही करते, गुण आहेत त्यांच्यात अनेक, पण वैचारिकता जी आहे, ही जी आहे ती वैचारिकता त्यांच्यामध्ये नाही. आणि म्हणूनच त्यांनी अशा प्रकारची भाजपबरोबर जाण्याची तडजोड केली, जी थेटपणे भाजपबरोबर शरद पवार कधीही गेले नाहीत. भले 2014 एकदा पाठिंबा दिला असेल, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अंतर निर्माण व्हावं, फारकत निर्माण व्हावी, आणि तसं झालं तर ते आपल्या फायद्याचं आहे हे विचार करून त्यांनी ही कृती केली. आणि त्यानंतर त्याला यश येत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकारी विचार जवळ केले. जे मुस्लिम द्वेषाचं जे हिंदुत्व होतं, जे पूर्वी काही काळ शिवसेनेमध्ये होतच ते फेकून दिलं उद्धव ठाकरेंनी. बाळासाहेबांचे विचार जे म्हणतात, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ही उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि उद्या आदित्य ठाकरे त्यांच्या पद्धतीने पक्ष विकसित करतील. पण विचारधारा एक जी असते ती विचारधारा काळानुरूप विकसित होत असते. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांना
आपल्या सोयीसाठी म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना कंडेम करण्यामध्ये त्यांचा फायदा आहे, कारण त्यांना भाजपबरोबर जायचं आहे. आणि म्हणून यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, उद्धवजींनी असं म्हणायचं. शरद पवारांनी जर भाजपला पाठिंबा एकदा दिला असेल बाहेरून, तर मग भाजपबरोबर जाण्यात काय हरकत आहे, मग शिवसेना आणि भाजपत काय फरक आहे, असा युक्तिवाद ते करतात. तो त्यांच्या सोयीचा आहे, स्वार्थासाठी सत्तेसाठी ते गेलेले, हे लक्षात घ्या. पण आज जे शरद पवार जे म्हणत आहेत की प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतात, याचा अर्थ असा आहे की काँग्रेस या पक्षामध्ये शरद पवारांना भवितव्य दिसतं आहे. आणि आज शरद पवार यांचं वय लक्षात घेतलं, मी माझ्या या व्हिडिओच्या शेवटाकडे जातो, तर आपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असेल, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतच असेल. यापूर्वी विलासराव देशमुख, दिग्विजय सिंग यांनी 10-12-15 वर्षापूर्वीच आवाहन केलं होतं शरद पवारांनी की तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विचार वेगळे नाही आहेत. हा काय आज साक्षात्कार व्हायला पाहिजे, अगोदरपासूनच तो साक्षात्कार व्हायला पाहिजे, आणि मग तुम्ही आमच्याबरोबर या. पण तुम्हाला सांगतो, पवारांच्या विरोधात पवारांना कमी करणं, पवारांची ताकद खच्ची करणं, पवार काँग्रेसमध्ये असताना, कारण पवारांचा जनाधार चांगला होता, आणि केवळ दिल्लीमधल्या काँग्रेसच्या श्रेष्ठींची चमचगिरी करायची आणि यशवंतराव चव्हाण आणि पवार यांना कमी करायचं, यांची ताकद कमी करायची, यांचे पाय खेचायचे, असं काँग्रेसवाल्यांनी वर्षानुवर्षे केलं. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्यामध्ये एक प्रकारची आढीव. पण आता हे सगळं बदलले, सगळे संदर्भ बदलले, ती काँग्रेस राहिली नाही, ते नेते तिथे राहिले नाहीत, आणि म्हणून आपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय हे शरद पवारांना वाटणं स्वाभाविक आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोण आहेत तरुणांपैकी? आता सुप्रियाताईसुद्धा अगदी तरुण राहिले नाहीत, पण राहुल गांधी आणि सुप्रियाताई यांनी 2004च्या सुमारासच राजकारणात प्रवेश केला, आणि दिल्लीमध्ये म्हणजे संसदेमध्ये आणि दिल्लीच्या एकूण राजकारणामध्ये राहुल गांधी आणि सुप्रियाताई यांचे खूप जवळ एकच सर्कल आहे, त्यांचं एकच विचार आहेत, त्यांचे लिबरल विचार आहेत, उदारमती विचार आहेत, आधुनिक विचार आहेत त्यांचे, स्त्री पुरुषांबद्दल, समानतेबद्दल, एकूण जागतिक परिस्थितीबद्दल त्यांचं मापन आहे एकूण, किंवा महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जो काही सामाजिक विचार पुरोगामी असायला पाहिजे त्याबद्दलची सगळी मतं जी आहेत, सुप्रियाताई, राहुल गांधी, दे आर ऑन द सेम पेज, म्हणजे एकाच पद्धतीचे विचार त्यांचे, प्रियांकाचे म्हणून. आणि म्हणून सुप्रियाताई उद्या जर काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विलीन झाली, तर सुप्रियाताई आणि राहुल गांधी यांची टीम चांगली होईल, किंवा प्रियांका गांधी आहेत, साधारणतः एका वयोगटातली लोक आहेत ते. उलट जर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र राहिला, तर शरद पवारांप्रमाणे जे लढाऊ नेतृत्व लागतं. मी तुम्हाला सांगतो की अजितदादा गेले म्हणून राष्ट्रवादीची ताकद कमी झाली नाही, राष्ट्रवादीची पुनर्बांधणी करीन मी, भाकरी फिरवणार आहे आणि नवीन तरुणांना संधी देणार आहे, असं शरद पवारांनी गेल्या वर्षी म्हटलेलं होतं. त्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले. अनेक लोक पुढे येत आहेत आता, सुलक्षणा असेल, मेहबूब शेख असेल, विकास लवंदेजी असतील, असे अनेक लोक पुढे येत आहेत, रोहित पवार आहेत. पण मी असं म्हणेन की राष्ट्रीय स्तरावरती आता मला असं वाटतं की जर राष्ट्रवादी काँग्रेस विलीन झाली, तर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, सुप्रियाताई यांच्यासारखे नेते हे राष्ट्रीय स्तरावरती, मी सुप्रियाताई आहेतच, पण हे जितेंद्र आव्हाड संसदेत गेले पाहिजे असं माझं मत, रोहित पवार संसदेत गेले पाहिजे असं माझं मत आहे, आणि आणखीन जे त्यांच्याकडचे नेते आहेत तेही पुढे आले पाहिजेत. पण शरद पवार इतके सक्रिय राहिले नाहीत समजा, तर त्यांची जागा, त्यांची पोकळी अजितदादा असते तरी मी म्हटलं असतं की अजितदादा हे सत्तेच्या आधारे यशस्वी राजकारण करू शकतात, पण सत्ता नसताना विरोधात ज्या झुंजार पद्धतीने, लढाऊ पद्धतीने पक्ष चालवणं, पक्षाला पुढे घेऊन जाणं, वेगवेगळ्या समाज घटकामध्ये तो लोकप्रिय करणं, हे शरद पवारांमधलं कौशल्य. त्यांची जागा सुप्रियाताई काही प्रमाणात भरून काढू शकतील, पण अजूनही सुप्रियाताई त्यांची तेवढ्या प्रमाणात जागा घेऊ शकतील अशी स्थिती नाही आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व, समजा असं झालं की शरद पवार आता विश्रांती घेतात, पुस्तकं वाचतायत, मार्गदर्शन करतात, पण सक्रिय नाही आहेत. अशावेळी सुप्रियाताई अशी एक टीम बांधू शकतील का महाराष्ट्रामध्ये, जी सत्तेवरती येण्याची स्वप्न बघू शकते आणि साकार करू शकते?
तसं जर असेल, त्यांना आत्मविश्वास असेल, तर स्वतंत्र अस्तित्व ठेवावं त्यांनी, त्यांचा चॉईस आहे, त्यांना पक्ष चालवायचा आहे. कारण भविष्य पक्षाचं काय असावं हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तरुण नेते आहेत, तरुण फळी आहेत, त्यांनीच ठरवायचं आहे. शरद पवारांपेक्षा तेच विधाते असणार आहेत. पण ते तसा आत्मविश्वास नसेल तर काँग्रेसबरोबर जायलाही काही हरकत नाही. इतर अनेक पक्षांबरोबर काँग्रेसबरोबर जायला काहीही हरकत नाही. आणि काँग्रेसबरोबर गेले आणि काँग्रेसमध्ये विलीन झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. मी तर अनेक वर्षापूर्वीच ती इच्छा माझी व्यक्त केली होती, म्हणजे सूचना केली होती की आता काय मतभेद आहेत, विलीन व्हावं ते. तर ते काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन झाला तर काहीही हरकत नाही आहे. उलट काँग्रेस अधिक ताकदीची होईल. आणि तुम्हाला सांगतो की सुप्रियाताईंसारखे, जितेंद्र आव्हाड असतील किंवा अनेक नेते जे असतील, शशिकांत शिंदेसारखे नेते आहेत, अनेक नेते जे असतील ते पुढे येतील, राष्ट्रीय स्तरावरती, राज्य स्तरावरती आणखीन चमकतील. काँग्रेसचा हात आणि राष्ट्रवादीची तुतारी एकत्र आली तर दोघांची ताकद आणखी वाढेल. आणखीन प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसबरोबर आले तर काँग्रेस पक्ष अधिक सशक्त होईल. माझ्या मते तर ममता बॅनर्जींनी तर विलीन व्हायला पाहिजे. तसं झालं तर काँग्रेसला पुन्हा बहारीचे दिवस येतील. जगनमोहन रेड्डी यांनी सुद्धा विलीन व्हावं काँग्रेसमध्ये तर चांगले बहारीचे दिवस येतील. आणि काँग्रेसला बहारीचे दिवस येण्याची गरज आहे. कारण भारतीय जनता पक्षाचं एकतर्फी केवळ भाजपच्या समोर कोणी टिकू शकत नाही असं राजकारण होणं, अशी स्थिती असणं ही लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. काँग्रेस असेल किंवा दुसरा कुठलाही पक्ष असेल, भाजपला टक्कर देईल अशा ताकदीचा असणं आवश्यक आहे. पण शरद पवारांनी योग्य पद्धतीने, ज्याला आपण गुगली म्हणतो, तो गुगली टाकला आहे. त्याची चर्चा सुरू होईल आता. आणि ती चर्चा सुरू झाली की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना आपली विलीन करण्याची सुतराम शक्यता नाही. उगाच शिवसेनेबद्दल अशी शक्यता व्यक्त करणं म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा ज्या असतील महाशक्तीच्या किंवा शिंदे सेनेच्या, त्यांना मूर्त स्वरूप देणं आहे. म्हणजे त्यांना वाटत असेल की हा नष्ट व्हावा पक्ष, खाक व्हावा पक्ष. पण शिवसेना उद्धव ठाकरे यांची कधीही नष्ट होणार नाही. उलट ती अधिक बलशाली होणार आहे. आणि त्याचप्रमाणे शरद पवारांचा जो वारसा आहे, जो नेहरूंचा वारसा, यशवंतरावांचा वारसा आहे, तो आज सुप्रियाताई आणि बाकीचे लोक घेऊन चाललेले आहेत. अनिल देशमुख असतील, बरेच नेते आहेत, ते घेऊन चालले आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या विलीन हो किंवा न हो, पण हे नेते एक फळी आपली जिवंत ठेवणार आहेत. ती सशक्त होईल आणि ती सशक्त होण्यामध्येच देशाचं आणि महाराष्ट्राचं यश आहे. मग देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांना काहीही वाटो, पण हे पक्ष वेगवेगळ्या स्वरूपात जिवंत राहणार आहेत. प्रादेशिक पक्ष नष्ट होणार नाहीत. प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील, काही पक्ष आणखी सशक्त होतील, पण प्रादेशिक अस्मितेचं राजकारण संपणार नाही. पण कदाचित द्विध्रुवीय राजकारण, भाजप विरुद्ध काँग्रेस, काँग्रेस विरुद्ध भाजप आणि त्यांच्याबरोबर छोटे छोटे पक्ष, असं राजकारण अधिक प्रकर्षाने आकारास येऊ शकेल असं मला वाटतं. शरद पवारांना तसंच वाटतं आहे. आणि म्हणून शरद पवार यांची जी दूरदृष्टी आहे ती महत्त्वाची आहे. शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यातला फरक किती मोठा आहे हे यानिमित्त मी तुम्हाला सांगितलं. सध्या एवढंच. इथेच थांबतो.